आता बरोबर रात्रीचे 1 वाजले आहेत आणि तुम्ही शिर्डी पाहू शकता. म्हणजे 1 वाजता पण पूर्ण इकडे गजबजाट आहे. आता आपण हे लेंडी बागेतलं छान असं दृश्य बघणार आहोत. वैशाली कन्नडकर, विजय कन्नडकर, वैशाली कन्नडकर. आता आपण जरा बाबांचं पण दर्शन घेऊया. आता आपण समोर बघू शकता छान असा आपल्याला देखावा पाहायला मिळेल. आता आपण छान अशी सजावट बघू शकतो. मध्ये आल्यावरती पाहू शकतो की छान अशी आपल्याला सजावट पाहायला मिळते. आपण समोर बघू शकता, समोर आहे ते साईबाबांचं गुरुस्थान आहे. आता आपण पाहू शकता की येथून साईबाबांचं छान असं दर्शन होत आहे. बोला ओम साईराम. बोला गणपती बाप्पा मोरया. ओम शन शनेश्वराय नमः. बोला हर हर महादेव. आता आपण श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप येथे साईबाबांचं दर्शन करणार आहोत. आता तुम्ही माझ्या समोर बघू शकता, समोर आपल्या साईबाबांच्या मंदिराचा कळस दिसतोय. तुम्ही आता माझ्या समोर छान अशी लाइटिंग बघू शकता. आता बरोबर रात्रीचे 1 वाजले आहेत आणि तुम्ही शिर्डी पाहू शकता. म्हणजे 1 वाजता पण पूर्ण इकडे गजबजाट आहे, खास रामनवमी निमित्त. आता आपण हे लेंडी बागेतलं छान असं दृश्य बघणार आहोत. वैशाली कन्नडकर, विजय कन्नडकर, वैशाली कन्नडकर, विजय कन्नडकर. गेट क्रमांक 3च्या बाहेर येऊन कृपा करावी. आपले नातेवाईक आपली वाट बघत आहे. आता आपण जरा बाबांचं पण दर्शन घेऊया. आता आपण समोर बघू शकता छान असा आपल्याला देखावा पाहायला मिळेल. आता आपण छान अशी सजावट बघू शकतो. छान असा प्रवेशद्वार बनवलेला आहे. आपण आतमध्ये आल्यावरती पाहू शकतो की छान अशी आपल्याला सजावट पाहायला मिळते.
आपण समोर बघू शकता, समोर आहे ते साईबाबांचं गुरुस्थान आहे. आता आपण पाहू शकता की येथून साईबाबांचं छान असं दर्शन होत आहे. बोला ओम साईराम. आता आपण समोर बघू शकता, समोर इथे श्री गणेश मंदिर आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. तसेच आता आपण श्री शनी मंदिराच्या इथे पण दर्शन करू शकतो. ओम शन शनीचराय नमः. तसेच समोर आहे ते महादेवांचं मंदिर आहे. बोला हर हर महादेव. आता आपण श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप येथे साईबाबांचं दर्शन करणार आहोत. बोला ओम साईराम. आता तुम्ही माझ्या समोर बघू शकता, समोर आपल्या साईबाबांच्या मंदिराचा कळस दिसतोय. बोला ओम साईराम. तुम्ही आता माझ्या समोर छान अशी लाइटिंग बघू शकता.